शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सर्व मित्र पक्ष यांच्या युतीचे अधिकृत उमेदवार पिंपोडे बुद्रुक, जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार श्री सतीश अण्णा धुमाळ आणि पिंपोडे बुद्रुक पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ रुपालीताई सुधीर साळुंखे यांच्या प्रचाराचा वाघोली येथे शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी श्रीनाथ मथोबा चरणी श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी वाघोली व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते। यानंतर प्रचार सभेचे नियोजन करण्यात आले। सभेच्या सुरुवातीला स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या प्रसंगी बोलताना श्रीमंत रामराजे साहेबांनी उत्तर कोरेगावच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांच्या विचारांच्या सर्व उमेदवारांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन सर्व मतदार बंधू भगिनींना केले। वसना उपसा सिंचन योजनेचे राहिलेले काम पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले। त्याचबरोबर उत्तर कोरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी यामध्ये शिक्षण, आरोग्य, रस्ते यांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मनोगत व्यक्त केले। स्वर्गीय शंकरराव जगताप व अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा जपलेल्या उत्तर कोरेगावाचा विकास करणे हे तुम्हा आम्हा सर्व मतदारांचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी सतीश अण्णा धुमाळ, रुपालीताई साळुंखे आणि श्री आकाश सोळसकर यांना निवडून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी वाघोली व वाघोली पंचक्रोशीतील सर्व मतदार बंधू तसेच सर्व पक्षांचे पदाधिकारी, सर्व संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, विकास सेवा सोसायटी चेअरमन, संचालक तसेच ग्रामपंचायत सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते।